होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्यास टाळाटाळ करण्याविरोधात भंडाऱ्यात कलेक्टर ऑफिस समोर डॉक्टरांनी निषेध केला। 2014 मध्ये राज्य सरकारनं होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषध वापरण्यास परवानगी दिली होती। सोबतच ABBS कॉलेजमध्ये एका वर्षाचा CCMP कोर्स पण सुरू केला होता। हा कोर्स उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1965 मधील शेड्यूल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवून करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली होती। मात्र IMAनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याविरोधात याचिका दाखल केली असून कुठेही कोर्टानं स्थगिती दिली नाही। उलट कोर्टानं रजिस्ट्रेशन सुरू करा असे निर्देश दिले, परंतु कोर्टाचा अवमान करत IMA याला विरोध करत असून राज्य सरकारवर मीटिंग घेऊन दबाव आणत असल्यानं 13 कोटी जनतेला आरोग्यासाठी सक्षम पर्याय म्हणून उपलब्ध होणाऱ्या CCMP डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत। गेल्या 10 वर्षापासून आमच्यावर अन्याय होत आहे असं म्हणत भंडारा जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपला निषेध नोंदवत मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला। आम्ही होमिओपॅथी CCMP पास डॉक्टर्स म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं शासन मान्यता प्राप्त हा कोर्स 1 वर्षाचा कोर्स आम्ही शिकलेलो आहे आणि त्या आधारावर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला एक ऑर्डर केलेला आहे की यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करण्यात यावं। त्याकरिता आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आमच्या बाजूने आम्हाला एक परिपत्रक जारी करून यांचं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्यात यावं हे पत्र दिलेलं आहे। तरीसुद्धा IMAचे काही लोक आमचं रजिस्ट्रेशन होऊ देत नाही। मुख्यतः आमचं हे रजिस्ट्रेशन वेगळ्या नोंदवहीमध्ये 28A या सेक्शन अंडरमध्ये MMCमध्ये वेगळ्या नोंदवहीमध्ये नोंद होणार आहे। तरीसुद्धा आमच्या या रजिस्ट्रेशनला IMAतर्फे विरोध करण्यात येतो आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुद्धा हे लोक कुठेतरी केराची टोपली दाखवित आहे अशी आमच्यामध्ये भावना निर्माण झालेली आहे।